नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 80 करण्यात यावं, 60 वर्ष करण्यात यावं असा ठराव नगर विकास खात्यानं फेटाळलेला आहे। नगर खात्याच्या या निर्णयावरती सभागृहाचे नेते सागर नाईक यांनी खंत व्यक्त केली। मंत्रालयामध्ये प्रवेशातील डीजे ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची शक्यता आहे। मंत्रालयामध्ये येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती आहे। ज्यांनी कार्ड परत केलं नाही त्यांना संपर्क करण्याचा संबंधित कंत्राटदारावर कंपनीकडून प्रयत्न केला जातो। अभिनेते शरद पोंक्षेंनी मनुस्मृती संदर्भातच्या वक्तव्यावरती दिलगिरी व्यक्त केली आहे। मनुस्मृती वाचली असतील तर जाळली नसती या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। कोणी दुखावलं गेलं असेल तर मी क्षमा मागतो अशी माफी मागत शरद पोंक्षेंनी व्हिडिओ प्रसारित केला। राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार असून सुधारित आराखडाही मंजूर करण्यात आला। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरचा प्रवास अधिकच सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते। राज्य विकास महामंडळानं अवजड वाहनांसाठी एक टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतलाय। खालापूर टोलनाक्याजवळील ताजे भागामध्ये ट्रक टर्मिनल तयार केलं जाईल। या टर्मिनलची क्षमता 500 ट्रक्सची असणार आहे। पुण्यातील प्रवीण मसाले कंपनीमध्ये आगीची घटना घडली। हडपसरमधील औद्योगिक वसाहत येथील प्रवीण मसाले कंपनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती कार्यालयात आग लागली। या आगीमध्ये एसी, कागदपत्र, फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले। 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये भंगार विक्रीद्वारे मध्य रेल्वेच्या तिजोरीमध्ये 459.52 कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे। रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या 450 कोटींचं लक्ष्य पूर्ण करत गेल्या 2 वर्षातील सर्वाधिक कमाई असल्याचं सांगण्यात आलं। मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलला मार्च महिन्यामध्ये तब्बल 37 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली। मागील काही महिन्यांच्या तुलनेमध्ये यामध्ये लक्षणीय वाढ झाली। वाढत्या तापमानामुळे वातानुकूलित लोकलच्या पर्यायाला अधिक पसंती मिळताना दिसते। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे वार्षिक उत्पन्न सध्या 182 कोटींच्या घरात जाऊन पोहोचले। न्यासाच्या वार्षिक उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 35% वाढ झाली। 2025-26च्या वार्षिक विवरणपत्रामध्ये विश्वस्त समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आले। मुंबईच्या गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरातील दक्षिणमुखी हनुमान शिव मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता। दरवर्षी मंदिरामध्ये विविध आकर्षक देखावे सुद्धा उभारण्यात आले होते। सोबतच नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। हनुमानाचं जन्मगाव असणाऱ्या नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील अंजनेरी इथं हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अंजनेरी इथं गेल्या 4 दिवसांपासून हा उत्सव साजरा केला जातोय। हनुमानाच्या वस्त्रांची मिरवणूक सुद्धा काढत पूजा करून हनुमानाला वस्त्र घालण्यात आले। पुणे शहरातील जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून मुंबईसह उपनगरामध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। पुणे, नाशिक, सातारा आणि मराठवाड्यात गारपिटीचा धोका आहे। हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। प्रभादेवी रेल्वे पुलाच्या कामाच्या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस विलंबानं धावणार आहे। मध्य रेल्वेनं भायखळा ते दादर दरम्यान 2 आणि 3 एप्रिलला ब्लॉक घेतलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपुरात रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं। ठाण्यामध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर दुमदुमला। ठाण्यामध्ये वागळे इस्टेट परिसरामध्ये ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पश्चिम महाराष्ट्र तसंच इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।